शहरामध्ये दोन्ही पक्षाच्या जागा येतील 41+. भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची माती निघून गेलेली आहे. जेव्हा एक अनुप भैयाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी हिरालांनाचा बळी घेऊन टाकला. आता तर आमच्या बरोबर अंदर की बात है, यांनी तर 500 लोकांना दुखवलेलं आहे. ते सब हमारे साथ है. बरोबर आहे की नाही? हे सगळे लोक आहे ना वाढ बघतात. आम्ही आता शिंदखेड्याची निवडणूक लढवली, तिथं पण त्यांनी नगराध्यक्षासाठी ना 7 लोकांना रिंगण मध्ये घेतलं. त्यांना तिकडे का जायचं होतं. रोज उल्लू बनवायचे, सगळे जण जायचे. धुळ्यात जे 500 लोक आहेत ना, हे 500 आणि 60 झेडपीचे सगळे इच्छुक शिंदखेड्यात जायचे. पुरा वरपून काढला आणि एक आमचा सामान्य कुटुंबातला राकेश माळी त्या ठिकाणी नेतृत्व करतोय. ज्याला इतिहास असलेले माणसंच क्रांती करतात. त्या क्रांतीसाठी तुमच्या विश्वासावर तुम्ही आम्हाला लोकशाही मजबूतीसाठी या निवडणुकीत एकदा मत द्या. तुम्हाला हे शहर सुरक्षित आणि हे शहर जे विकासापासून फकात झाले, एकदा या दोन्ही अजितदादांकडे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एकदा साथ द्या. आम्ही 100% तुमच्या विश्वासास पात्र जाऊ, एवढं अभिवचन मी आजच्या निमित्ताने. नगराध्यक्ष निवडून आणलं, भाजपना इथलं पोटमधुखी राहिलं. इथलं महाजन साहेब त्यानं नगराध्यक्षपद रद्द व्हावांसाठी 3 दिन जायला कलेक्टर ऑफिसला रोज पालकमंत्री फोन करायला. जनतेने निवडून दिलेल्या नेतृत्वाला देखील राजकीय